100 वर्षांहून अधिक जुना असलेल्या सायन रेल्वे उड्डाणपुलाचे पाडकामाचे काम जे आहे ते सुरू आहे। मध्य रेल्वेकडून रविवारी या दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता आणि त्याच दरम्यान 7 गर्डर पाडण्यात आलेले आहेत, हटवण्यात आलेले आहेत। आपण जर सायन पूल बघितला तर हा जो पूल आहे तो पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा असा हा पूल आहे आणि या दरम्यान वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत असते, कारण हाच मुख्य पूल आहे जो पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा असा आहे। बरीचशी मंडळी जी आहे ते याच पुलावरून जायची, परंतु हा पूल बंद असल्याने लोकांना, नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे। हा पूल जो आहे तो जुलै 2026 पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। ब्रिटिश कालखंडात उभारण्यात आलेल्या या 111 वर्षे जुन्या पुलाची संरचनात्मक तपासणी IIT आणि मध्य रेल्वेच्या तज्ज्ञांनी केली होती। दोन्ही अहवालात पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे निष्पन्न झाले होते। त्यामुळे पुलावरून जून 2023 पासून अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली होती। त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 पासून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता। या प्रकल्पाअंतर्गत CSMT ते कुर्ला दरम्यान 5वी व 6वी रेल्वे मार्गिका उभारण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने हा जो पूल बघतोय आपण, उड्डाण पूल बघतोय, हा बंद ठेवण्यात आलेला आहे। याच्या पाडकामाचे काम सुरू आहे। जुन्या पुलाचे 3 मुख्य गर्डर अनुक्रमे 27 मीटर, 13 मीटर आणि 14 मीटर लांबीचे होते, तर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे गर्डर जे आहे ते तब्बल 52 मीटर लांबीचे असणार आहेत। यामुळे पुलाखाली 5वी आणि 6वी मार्गिका उभारण्यासाठी आवश्यक जागा निर्माण होणार आहे। पुलाची उंची काहीशी वाढवली जाणार असून रुंदी मात्र 15 मीटरच राहणार आहे। नव्या पुलाच्या कामानंतर केवळ रेल्वे वाहतूकच नव्हे तर वाहन चालकांचाही सुलभ प्रवास आणि अनुभव त्यांना मिळणार आहे। आता जरी आपण पाहतोय सायन परिसरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते, कारण हा जो ब्रिज आहे तो पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा असा हा मुख्य उड्डाण पूल होता आणि त्यामुळे हा पूल जो आहे तो बंद असल्यामुळे, कारण हा पूल धोकादायक झाल्यामुळे हा पूल बंद ठेवण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने या पुलाच्या पाडकामाचे काम जे आहे ते सुरू आहे। जवळपास 2026 पर्यंत हा जो उड्डाण पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद राहणार आहे आणि त्यानंतर हा वाहतुकीसाठी उघडा करण्यात येणार आहे। म्हणूनच आपण जर पाहिलं तर आता देखील नागरिक त्रस्त झालेले असतात, कारण त्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, सायन।